मध्यमवर्गीय घरातली एक कहाणी ही कविता आज मी तुमच्यासमोर वाचते. मध्यमवर्गीय घरातली एक कहाणी सांगतो. प्रत्येक घरात एक राजा असतो. मध्यमवर्गीय घरातली एक कहाणी सांगतो. प्रत्येक घरात एक राजा असतो. हातात सगळं आयतं मागतो. जेवण असो की टॉवेल असो, आयटीच फक्त घेत राहतो. स्वतःच्या वेळा पाळायला लावतो. आता नको गं, नंतर ते म्हणत नाचायला लावतो. पैशाचं गणित मांडता मांडता एवढ्यात सगळं बसव हां असं म्हणत राहतो. पैशाचं गणित मांडता मांडता एवढ्यात सगळं बसव म्हणत राहतो. रोजच्या तिच्या दुखण्याकडे फालतूक लाड म्हणून टाळत राहतो. पण जसा हा राजा बायकोसोबत फिरायला बाहेर पडतो, तेव्हा त्याचा राजा सोडून नोकर बनतो. सगळी कामं चुपचाप करतो. बायकोला सगळं हातात देतो. तिच्या म्हणण्यानुसार पळत असतो. पैशाचं गणित सांभाळत राहतो. काय पाहिजे सांग तुला असं विचारत राहतो. तिच्या फालतूक दुखण्याला गोंजारत राहतो. थांब तुला गोळी देतो असं म्हणत स्वतःच तिचा डॉक्टर होतो. ती पण काही कमी नसते. लक्षात ठेवून वागत असते. रोजची एवढी प्रॅक्टिस असते की हातात देऊन देऊन ती पण थकलेली असते. राणी बनायचा एक चान्स पण ती सोडत नसते. सगळी कामं करून आराम मात्र ती करत असते. मध्यमवर्गीय घरातली कहाणी मी मात्र नेहमी पाहत असते. धन्यवाद.